ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. आजची दुसरी सर्वात मोठी घडामोड होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत. दिल्ली वारीत राज ठाकरेंनी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय चाणक्य अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यातल्या भेटीगाठींना वेग आला आहे आणि महायुतीत मनसे सामील होणार हे जवळपास निश्चित झालं. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये जवळपास 1.5 तास या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही बैठक सुरू झाली तेव्हा फक्त ते 3 नेतेच एकत्र होते. त्यामुळे ही बैठक महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली असेल असा कयास सगळेच बांधत आहेत. मात्र सध्याच्या चर्चेतून यापेक्षा वेगळा मोठा निर्णय सुद्धा येऊ शकतो असा अंदाजही आहे. जेव्हा दिल्लीत मनसे संदर्भात चर्चा झाली तेव्हा हा निर्णय झाला होता की मनसेला महायुतीत सामील करण्यासंदर्भातले सगळे निर्णय महाराष्ट्रात होतील. खरं तर मनसेनं लोकसभेच्या ज्या जागांची मागणी केल्याचं कळतंय त्या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. मनसेच्या महायुतीतील एंट्रीवर शिंदेंचाही ग्रीन सिग्नल त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. आपला हा प्रश्न पाहायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. महायुतीत राज ठाकरे सामील झाले तर मनसेचा फायदा होईल की तोटा? तुम्हाला सांगायचं होतं फायदा की तोटा. ताजमधली बैठक संपली आणि त्यानंतर 2 महत्त्वाच्या बैठका सुरू झाल्या. त्यातली पहिली बैठक होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या बैठकीत आमदार पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्यात. आमदार म्हणून जेवढा लीड द्याल ते तुमचं प्रगती पुस्तक आणि ते तुमचं प्रगती पुस्तक पुढचं तिकीट मिळेल की नाही हे ठरवेल. आमदार, जिल्हा प्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची खरी परीक्षा तीच असेल असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय. मला कुणी फसवू शकत नाही, सर्वांची कुंडली माझ्याकडे आहे असं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर विरोधक पातळी सोडून टीका करतात, पण तुम्ही तसं करू नका, शिव्या शाप देऊ नका, असभ्य भाषेत टीका करू नका असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचसोबत सरकारनं केलेली कामं मुद्देसूद मांडा. आपण कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण दिलंय आणि ते देताना ओबीसींवर अन्याय केलेला नाही हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला. अनेक याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला. त्यांना शेपूट घालणं, म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही. खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे. आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना ही शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे. वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? आता बैठकांच्या बातमीपासून नाराजी नाट्यांच्या बातमीकडे वळूयात. जसं महाविकास आघाडीत सांगलीचं वातावरण गरम असताना इकडे महायुतीत माड्याचा तिढाकाही सुटायचं नाव घेत नाहीये. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरून भाजपमध्येच असलेले मोहिते पाटील आणि फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत असं कळतंय. स्वतः देवेंद्र फडणवीसांकडून पेच सोडवण्याचा प्रयत्न होतोय, पण तिकडे इच्छुक मोहिते पाटलांनी प्रचाराचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे. धैर्यशील मोहिते पाटील गावोगावी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. माढा लढविणार की नाही
याबाबत मात्र अद्याप स्पष्ट ते बोलत नाहीत। तरी धैर्यशील मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेतच आहेत। पक्ष आणि नेत्यांवर विश्वास असल्याचं सांगणाऱ्या धैर्यशील यांचं रामराजेंच्या निर्णयाकडेही लक्ष लागून आहे। त्यामुळे माढ्यातला उमेदवार बदलला जाणार की मोहिते पाटील वेगळी वाट निवडणार, यावर धैर्यशील काय म्हणतात पाहूया। मी सध्या भारतीय जनता पार्टीत आहे, त्यामुळे मी बोलू शकत नाही। मी त्यांचं मनातलं, त्यांच्या पक्षात काय चाललंय मी बोलू शकत नाही। कार्यकर्ते जे मानतायत की अजूनही उमेदवारी बदलू शकेल, आपल्याला काय कितपत आशा वाटते याच्याबद्दल? आम्ही ग्राउंड रियालिटी वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय। माढ्यात मोहितेंनी भाजपचं टेन्शन वाढवलंय, तर साताऱ्यात उदयनराजे भोसले टेन्शन वाढवतील असं वाटतंय। कारण सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। याचं कारण म्हणजे साताऱ्यातून लोकसभेत जाण्यासाठी माजी खासदार उदयनराजे भोसले इच्छुक आहेत। मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा सध्या तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्याचं समजतंय। त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। तर त्या चर्चांना खुद्द उदयनराजेंनीही नकार देत फुल स्टॉप लावला। निवडणूक लढवीन तर भाजपच्याच तिकिटावर, अशी त्यांची भूमिका आहे। दरम्यान उदयनराजे आणि अमित शहा यांच्यात उद्या बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच उदयनराजे बुधवार रात्रीपासूनच नवी दिल्लीत आहेत। आता त्यांची भेट होणार हेही बघूया। माढा, साताऱ्या पाठोपाठ अमरावतीमध्येही महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। फडणवीसांनी अमरावती भाजपचीच आणि उमेदवार कमळावरच लढणार म्हटल्यावर विद्यमान खासदार नवनीत राणांचे आमदारपती रवी राणांनी मुंबईकडे धाव घेतली। त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणांनाच संधीचे संकेत आहेत। त्यातच महायुतीतले राणांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या बच्चू कडूंनी प्रचारासाठी धमकावले जात असल्याचे प्रहार केलेत। बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे आहे? भविष्यात कडू काय निर्णय घेणार, ऐकूया त्यांच्याच तोंडून। मुख्यमंत्र्यापेक्षा देवेंद्रजीपेक्षा आम्ही राणांना खूप घबरावतो। त्याच्यानं त्यांनी जे धमकी दिली, उभंही राहत आहे आणि उभं राहिल्यानंतर ते धमकीसुद्धा देत आहे आणि धमकी देऊन प्रचार करण्याचा जो प्रयत्न होत आहे, तर ते आमच्यासारख्याला धमकी देऊन प्रचारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे। तर ते सामान्य माणसाबद्दलच्या त्यांच्या भावना काय आहे त्याचं निश्चित झालेलं आहे। प्रचारात तुम्ही उभे असताना तुमची नम्रतापेक्षा तुम्ही धमकी देऊन यावंच लागेल, ही जी धमकी आहे हे लोक त्याचा आम्ही जरी किती काही केलं तरी त्याचे परिणाम भोगावंच लागेल। विरोध म्हणा की नाराजी नाट्य, माढा साताऱ्याप्रमाणेच जळगाव आणि धुळ्यात भाजपाच्या उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून विरोध होतोय। रावेर मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे यांना विरोध करत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, तर जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधातही नाराजीचे सूर उमटत आहे। दुसरीकडे धुळ्यात सुभाष भामरे यांनाही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत असल्याने याचा विरोधकांना किती फायदा होणार असा प्रश्न आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हीच नाराजी दूर करण्याचं आव्हान भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे। 2 मार्च सुनेत्रा पवार, 9 मार्च शरद पवार, 20 मार्च विजय शिवतारे आणि 21 मार्च सुनील तटकरे। आम्ही आतापर्यंत सांगितलेली तारीख आणि या नेत्यांमध्ये एकच समान धागा आहे, तो म्हणजे भोर मतदारसंघ आणि थोपटे। शरद पवार विरुद्ध अजित पवार, त्यात विजय शिवतारेंचा तडका। या तिरंगी लढतीमुळे बारामती खासदारकीच्या खुर्चीकडे विजयी उमेदवाराला घेऊन जाणारा राजमार्ग जातोय तो अनंतराव थोपटेंच्याच अंगणातून। सुप्रिया सुनेत्रा या नणंद भावजय उमेदवार तर पवारच का म्हणत आक्रमक झालेले विजय शिवतारे
यामुळे एकेकाचे पवारांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले थोपटे आता पवारांना अगदी जवळचे वाटू लागले. त्यामुळेच की काय आज सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अनंतराव थोपटेंची भोरमध्ये भेट घेतली. कालच विजय शिवतारेंनी थोपटेंची भेट घेतल्यानंतर आम्ही 0 आवरमध्ये लवकरच अजित पवारही थोपटेंच्या दरबारी गेल्यास नवल वाटणार नाही असंच भाकीत वर्तवलं होतं आणि त्याला 24 तासही उलटत नाही तोच अजित पवारांचे निकटवर्तीय महाराष्ट्राचे त्यांचे अध्यक्ष सुनील तटकरे आज भोरमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजूत काढल्यानंतरही विजय शिवतारे अजित पवारांविरोधात लढण्यास सज्ज झाले. महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंचं मन वळवण्याचा प्रयत्न होत असताना शिवतारेंकडून बारामती मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे महायुतीतले मित्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर आता शिंदेंच्या उमेदवाराचा प्रचारच न करण्याचा निर्धार केलाय. बापू शिवतारे हे राज्याचे माजी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना सर्व महाराष्ट्राची माहिती आहे. आज जे अजितदादाबद्दल ते बोलतात खऱ्या अर्थाने त्यांचं हे बोलणं उचित नाही आहे. जर त्यांनी महायुतीचा धर्म जर नाही पाळला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाळला जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा विरोध असेल. शिवतारेची एवढी ताकदच नाही तो दादांवर एवढ्या ताकदीनं बोलेल. याच्या मागे मात्र कुठेतरी पाणी मुरतंय. शिवतारे वारंवार त्यांचा उन्मत्तपणा सोडत नसतील तर ठाण्यासाठी जर विचार करावाच लागेल. आम्ही कंबर कसलेलीच आहे. इकडं जर तुम्ही हालचाल केली तिकडे मात्र आम्ही हालचाल केल्याशिवाय राहणार नाही. बारामतीची लढत आता फक्त महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी उरली नाहीये किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीही उरली नाहीये, तर ही लढत अजित पवार विरुद्ध अख्खं पवार कुटुंब अशी बनत चालली आहे. आधी पुतण्या मग सख्खे भाऊ वहिनी विरोधात गेल्यानंतर आता अजित पवारांना आत्याबाईंनीही खडे बोल सुनावलेत. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावर शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी आक्रमक वक्तव्य केले. अजित पवारांचा तोल सुटला असेल पण जे घडलं त्याबद्दल वाईट वाटतं असं सरोज पाटील म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक करत सुनेत्रा पवारांसमोरच्या आव्हानावरही भाष्य केले. पाहूयात. कसा तोल सुटतो मला काही कळत नाही, पण या BJPचा रोग सगळा शरद पवार होणार आहे. हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं. म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगडं मारतात लोक, तसं ते शरद पवारवर दगडं मारतात. आणि अजितचा जो तोल थोडासा सुटला असेल पण त्याने तर दुःख झालेले आहे. सुनेत्रा अतिशय गुणी आहे, स्वभावाने सुस्वभावी आहे मुलगी. कुटुंबात इतकी मिसळलेली आहे, इतक्या लांबून येऊन सुद्धा. पण तिचा अभ्यास कमी पडणार. आणि ते जर लोकांनी जाणलं की त्यांना अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर ते सुप्रियाला मतं देणार. महायुती संदर्भातली आज दिवसभरातील प्रत्येक घडामोड पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, जिथे आम्ही विचारलेल्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नावरच्या तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. महायुतीत राज ठाकरे सामील झाले तर मनसेचा फायदा होईल की तोटा? बघूया काय आहेत प्रतिक्रिया. एक्सवरून प्रकाश पाटील, मनसे महायुतीत गेल्यामुळे भाजपचे नुकसान होईल कारण उत्तर भारतीय मतदार नाराज होतील. युट्यूबवरून आशिष मनवरे, राज ठाकरे महायुतीत गेल्यास मनसेवर असणारा जनसामान्याचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल. युट्यूबवरून @amazing_tech1, मनसेचा एक आमदार आणि 0 खासदार आहे, यापेक्षा अजून काय तोटा होईल.
फेसबुकवरून किशोर पाटील, आता मराठी मतदान 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मिळणार. फेसबुकवरून संजय मोरे, राज महायुतीत गेल्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होणार. इंस्टाग्रामवरून डॉक्टर प्रशांत मुडकोंडवार, महायुतीत गेल्यामुळे मनसेचं आहे तेवढं मतदान जाणार. इंस्टाग्रामवरून विजय राजगुरू, राज ठाकरेंना कायमचा तोटा होणार. महाराष्ट्रातील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न, महायुतीत राज ठाकरे सामील झाले तर मनसेचा फायदा होईल की तोटा? एकूण 22,000 मतं युट्यूबवर. 28% म्हटलंय फायदा होईल तर 72% तोटा. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. %60 म्हटलंय फायदा होईल, 40% तोटा. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %37 म्हटलंय फायदा होईल, 63% म्हटलंय तोटा. एक्सवर 42% म्हटलंय फायदा होईल, 58% म्हटलंय तोटा. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना विधिमंडळात ते त्वेषानं उद्धव ठाकरे सरकारवर तुटून पडायचे. त्यांची अनेक भाषणं गाजली. राजकीय रणनीतीचा भाग असेल, पण काहीही झालं म्हणजे ठाकरे परिवारातील कोणी ईडीच्या रडारवर आला किंवा पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना तुरुंगात जावं लागलं, तेव्हा अशा घटना समस्त महाराष्ट्राशी जोडल्या गेल्या. भाजपचं धोरण मुंबई महाराष्ट्र तोडायचं आहे किंवा मराठीवर अन्याय करणारा आहे अशी टीका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत करायचे. तेव्हा एका भाषणात तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही या शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावलं होतं. सुरुवातीला पक्ष दुरावले, युती तुटली तरी बाळासाहेबांचे पुत्र म्हणून सर्वांनी उद्धव ठाकरेंना मान सन्मान देणं कमी केलं नव्हतं. पण नंतर हे संबंध रसातळाला जाऊ लागले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनीही जहाल टीका टोमणे सुरू केले आणि भाजपनेही उद्धव ठाकरेंना थेट उत्तर देणं सुरू केलं. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात मोदी, शहा, फडणवीस आणि भाजप बराच फरक करू लागले आणि याच काळात दुसऱ्या ठाकरेसाठी आपला शोध आणि पाठपुराव्याचा वेगही वाढवला. तो शोध राज ठाकरे या नावाजवळ येऊन ठेपला आहे. राज ठाकरेंवर अन्याय झाला असं मानणारे आजही अनेक आहेत. त्या इमेजचा फायदा होईल. ठाकरे नावाच्या ब्रँडची जादू पुन्हा काम करेल. राज ठाकरेंच्या रूपात बाळासाहेबांचा खरा वारसदार आपल्या सोबत आहे असं चित्र मतदारांसमोर उभा करता येईल अशी भाजपला आशाही असेल. त्यात कितपत यश येईल ते येत्या काही दिवसात कळेल. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार पदाची धुरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.